बाबा बर्फानींचे हिमलिंग यंदा अपेक्षेपेक्षा लवकर वितळले. जणू महादेवच आपल्याला एक संदेश देत आहेत, निसर्गाची काळजी घ्या, पर्यावरण वाचवा. चला झाडे लावूया आणि पृथ्वीचे रक्षण करूया. हर हर महादेव. झाडं नाही येत नुसती तरी आपला उद्याचा श्वास आहे. तर हा श्वास आपल्याला आजच तयार करावा लागेल, जेणेकरून उद्या आपण मोकळ्या हवेमध्ये एक शुद्ध श्वास घेऊ शकू. दिवशी कुमार शाह, लवकर शेअर फाउंडेशन ही संस्था मी माझे काही मित्र आम्ही सगळे मिळून चालवत असतो. तर आज आम्ही येवलेवाडी इथे आलेलो आहोत. न्यूटन रिसॉर्टच्या परिसरामध्ये आम्ही आज वृक्षारोपण त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी इथे सगळी टीम आलेली आहोत. आज आमच्यासोबत केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सिव्हिल डिपार्टमेंटची सगळी टीम आलेली आहे, त्यांचे प्रोफेसर्स आलेले आहेत. NSS NBN सिंहगडची इंजिनिअरिंगची टीम आलेली आहे, युवा सोशल ग्रुप आलेला आहे. तर आपण आत्ता बघत आहोत की पुण्यामध्ये 50 वर्षापेक्षा जुनी झाडं काही राहिलेलीच नाहीत. साधारण फक्त पुण्यामध्ये 3000 सरासरी अशी झाडं राहिलेली आहेत की जी खूप जुनी आहेत. आणि आज आपल्या इथं पुण्यामध्ये 55 लाख झाडं आहेत, पण आज आपल्याला तरी बघितलं तर पुण्यामध्ये तशी फ्रेश एअर भेटत नाही. तर आज आम्ही हा जो उपक्रम घेतला हा नुसतं झाडांचा काउंट दाखवण्यासाठी नाही, तर झाडं आम्ही लावतोय, ती मेंटेन करतोय आणि बाकी झाडांना उन्हाळ्यामध्ये देखील आम्ही पाणी द्यायला सगळी ही टीम येणार आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण पण आपल्या परिसरामध्ये झाड लावावी व या टीमसोबत येऊन काही सामाजिक कार्यामध्ये आपला हात द्यावा. धन्यवाद. सर, आज किती झाडे लावली आहेत आपण? आज आपण साधारण 60 ते 70 झाडं लावणार आहोत, कारण की बाकी झाडांची मेंटेनन्सची गरज आहे. जे झाडं अशी आहेत की जे थोडी जगायला लागलेली आहेत, पण पावसामुळे त्यांच्या बाजूची माती वाहून गेलेली, तर आपण ती साधारण एक 100-150 झाडं आपण मेंटेन करणार आहोत. 100-150 झाडं अशी आहेत की जे जगायला आलेली आहेत पण ती वाकलेली आहेत, तर त्यांना आपण सपोर्ट देणार आहोत स्टिकनी, जेणेकरून ती झाडं पण जगतील. नुसतं काउंटसाठी प्रोग्राम न करता आपण खरं ऑन ग्राउंड काम करणार आहोत. तर त्यासाठी मी सगळ्यांना या टीमशी जोडण्याचे आवाहन करेन. धन्यवाद. सर, तुम्ही खूप छान काम करताय आणि आम्ही अशाच प्रकारे जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढी आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. नक्कीच सोबत काम करायचं हे एकट्याचं माझ्याचं काम नाही आहे, देशासाठी आपण सगळेजण काम करत आहोत. धन्यवाद सर तुमचे पण. थँक्यू. माझ्या मागे हा दिसतोय तो बोगदेव घाट आहे आणि हा पूर्णपणे बोगदेव घाटाचा परिसर आहे. मान्सूनमध्ये अतिशय निसर्गरम्य मनमोहक असे नजारे तयार करतो, पण हे नजारे आपल्याला कायमस्वरूपी टिकवायचे आहेत. झाडे लावा.